तर पाकिस्तानात जाऊन आलेल्या ठाण्यातील तरुणीची चौकशी करण्यात आलेली आहे। ठाण्यातील तरुणी बनावट कागदपत्रांद्वारे पाकिस्तानात जाऊन परतल्याचं जे आहे ते माहिती समोर आलेली आहे। पाकिस्तानातल्या रावलपिंडीमध्ये तरुणी काही महिने राहिलेली होती आणि त्यानंतर आता ही घटना जी आहे ती ठाण्यातून समोर येते। एका महिलेने थेट पाकिस्तानमध्ये जाऊन लग्न करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ती पाकिस्तानातनं पुन्हा आता ती ठाण्यात आलेली आहे। आपण सध्या या ठिकाणी आहोत ते लोकमान्य नगर परिसर आहोत आणि याच ठिकाणी ती परिसर राहते। मात्र त्यांनी ज्या पद्धतीने आधार कार्डवरती नाव बदलण्यात आलेलं त्याच्या अगोदर तिने गॅझेटमध्ये नाव जे बदलण्यात आलं त्या ठिकाणी आपण आहोत आणि याच ठिकाणी जे झेरॉक्स सेंटर आहे आणि याच ठिकाणी गॅझेट बनवण्याचं काम जे होत असतं आणि याच ठिकाणी अनेक लोक जे येत असतात। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका काय सांगाल, या ठिकाणी आपलं नाव सांगा, एकंदरीत त्या महिलेकडनं कोण आलेलं या ठिकाणी नाव बदलण्यासाठी? आई आणि मुलगी दोघंही आलेली, आई आणि मुलगी दोघंही आलेली आणि त्यांनी पॅन कार्ड आधार कार्ड लाईट बिल एक फोटो आणून दिला आणि नवीन आणि जुनं डॉक्युमेंट दाखवलं त्यांनी ओरिजिनल। हे आम्हाला कॅन्सल करायचं, हे ठेवायचं आहे। त्याप्रमाणे आम्ही स्कॅन करून गव्हर्नमेंटला पाठवलं। गव्हर्नमेंटने त्यांना गॅझेटची जी रिसिप्ट कॉपी पाठवली ती कॉपी त्यांना आम्ही दिली। गॅझेट किती दिवसात मिळतं आणि तिचं नाव जे पहिलं काय होतं नंतर काय बदललं? आता आठवत नाही, तरी पण मला वाटतं पॅन कार्डवरती नगमा नूर जुनं नाव होतं आणि सनम खान असं काहीतरी नवीन नाव होतं। कॅमेरा जितेंद्र सह गणेश सोरा, टीव्ही मराठी।